इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. तुम्हाला सगळं सांगितलं होतं ना का इक्वेशन प्रत्येकाचे. एक्स ऍक्सिस इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 असतं. हे बघा इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर आपण प्रत्येक पॉइंट जो बघितला त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. बघा एक्स कोऑर्डिनेट 0 या वाय ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा. म्हणून इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस काय आहे? वाय ऍक्सिसचे इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू 0. कारण वाय ऍक्सिस वरचा प्रत्येक पॉइंट आहे त्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 असतो. एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस जे आहे ते एक्स इज इक्वल टू 0 आहे. आणि इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस y इज इक्वल टू 0. कारण एक्स ऍक्सिस वरचा प्रत्येक जो पॉइंट आहे त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस उलट लक्षात ठेवायचं. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन विचारलं तर y इज इक्वल टू 0 सांगायचं. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0. कारण एक्स ऍक्सिस वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो आणि y ऍक्सिस वरचा प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट 0 असतो. येतंय का लक्षात? येस मॅम येतोय. आठवलं का आपण हे शिकलेलो? हो. येस टीचर. त्यानंतर आपण लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस यांचं पण इक्वेशन बघितलं. जसं इथे आपण खूप साऱ्या लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस घेतल्या होत्या. आता ही लाईन समजा 4 मधून जाणारी आहे. ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. मग ही जी लाईन आहे त्या लाईन वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा बघा वाय कोऑर्डिनेट सेम असतो. आहे पॅरलल ती एक्स ऍक्सिसला. कोणाला पॅरलल आहे ही लाईन? एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे ही लाईन. हा, पण त्याचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे बघा? 4 4 4 4. कोणता कोऑर्डिनेट सेम आहे? वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट. हा, वाय ऍक्सिस नाही, वाय कोऑर्डिनेट. हा, म्हणून तिचं इक्वेशन काय सांगायचं आपण त्या लाईन? आणि पॉझिटिव्ह 4 वाय ऍक्सिसच्या 4 मधून जाते. मग तिचं जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल टू 4. नेहमी उलट लक्षात ठेवायचं. एक्स ऍक्सिसला पॅरलल बोललं तर y इज इक्वल टू समथिंग असणार. y इज इक्वल टू ज्याच्यातून y ऍक्सिसच्या ज्या पॉइंट मधून ती जाणार तो नंबर लिहून काढायचा. जसं आता ही लाईन आहे, ही दुसरी लाईन, ही पण एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. मग तिचं इक्वेशन y इज इक्वल टू 2. कळते का? येस मॅम. आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल हा, आणि वाय ऍक्सिसला जर पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन समथिंग असणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. ओके मॅम. राईट the equation of to y axis and passing through four units to left of origin. 4 units from left of origin. म्हणजे इक्वेशन काय असणार? म्हणजे अशा रेषेचं समीकरण सांगा जी वाय ऍक्सिसला समांतर आहे, वाय अक्षाला समांतर आहे आणि आरंभ बिंदूच्या डावीकडे 4 एकक अंतरावरून ती जाते. 4 एकक अंतरापासून ती लेफ्टला वाय ऍक्सिसला पॅरलल. म्हणजे असा क्वेश्चन तुम्हाला काल मी त्या दिवशी घेतला होता बघा. असा write the equation of line parallel to y-axis at a distance of 7 unit from it to its left. हिचं इक्वेशन काय सांगितलेलं आपण? वाय ऍक्सिसच्या लेफ्ट साइडला. आता वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे उभी असणार ती लाईन, बरोबर आहे?
कळते का नाही? वाय ऍक्सिसला पॅरलल, पण ती कुठे आहे? 7 युनिट्स फ्रॉम टू इट्स लेफ्ट, फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. लेफ्ट साइडला 7 युनिट मधून ती जाते. मग तिचं इक्वेशन काय असणार आहे? कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? पुस्तकातलं गणित जर आपण बघितलं तर कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे ती? वाय ऍक्सिसला. हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस पॅरलल म्हणजे उभी असणार, बरोबर आहे? अशी कुठेतरी असणार, उभी असणार. Yes, पण मी teacher. कोणत्या साईडला आहे ती सांगितले त्यांनी की वाय ऍक्सिसच्या लेफ्ट साईडला. हा, तर त्यांनी काय सांगितलं की वाय ऍक्सिसच्या लेफ्ट साईडला म्हणजे या बाजूला असणार. ती पण किती अंतरावर? 7 युनिट अंतरावर. आता इथून लेफ्ट साईडला जर 7 युनिट आहे तर इथे कोणता नंबर असेल या ठिकाणी? लेफ्टला 7 युनिट म्हणजे इथे काय असेल? -1 निगेटिव्ह असणार ना लेफ्टला. हो मॅम. पॉझिटिव्ह नसणार. -1 -2 -3 -4 -5 -6 आणि इथं काय असणार आहे? -7. कारण राईटला नाही. मग या लाईनचं इक्वेशन काय असणार सांगा? Y is equal to -7. हा, आता उलट लक्षात ठेवायचं मुलांना. कसं असतं माहितीये का? जी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे ना तिचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असणार, वाय इज इक्वल टू नाही, उलट असतं. कारण या लाईनवर मी कोणताही पॉइंट जर मी घेतला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट सेम असणार, वाय कोऑर्डिनेट नाही. बघा या लाईनवर मी कुठेही पॉइंट समजा घेतला, समजा मी इथे पॉइंट घेतला तर याचं काय असणार आहे कोऑर्डिनेट? या सगळ्यांचं आहे ना एक्स हा ए चे कोऑर्डिनेट काय असणार? ए चा कोऑर्डिनेट पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय? कुठे गेली सगळे मुलं? उत्तर द्या पटापट. कळत ए चे नाही. कोऑर्डिनेट काय? करा ना. मी ही जी लाईन काढली 7 युनिट लेफ्ट साइडला, त्याच्यावरचे सगळे जे पॉइंट आहेत ना त्याचे कोऑर्डिनेट सांगा मला. हा ए पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट सांगा. या ए पॉइंटचे कोऑर्डिनेट सांगा, 2 एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. ए चे कोऑर्डिनेट काय येणार? कोऑर्डिनेट निर्देशक. एक्स अक्षावरची -7 आणि वाय ऍक्सिस वर कोणता नंबर दाखवतो? मी लाईनचं इक्वेशन नाही विचारलं, मी कोऑर्डिनेट विचारलेले आहेत. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? निर्देशक काय आहेत ए बिंदूचे? -7,1 असे त्याचे कोऑर्डिनेट आहेत. काय आहेत पॉइंट बी चे? -7.2 -2 -7,2. सी चे काय आहेत? -3. इकडे आता समजा याच लाईनवर मी खाली पॉइंट घेतला तर याचे कोऑर्डिनेट काय असणार? हा डी जो आहे त्याचे कोऑर्डिनेट, ई चे कोऑर्डिनेट, डी चे कोऑर्डिनेट काय असणार? पॉइंट डी चे -7,4. -7,-1. ई चे असणार आहे. मग या लाईनवर जे पॉइंट्स आहेत ना सगळे त्यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम दिसतोय?
या लाईन वरचे जे सगळे पॉइंट आहेत त्यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम दिसतोय? ए वाला. ए नाही, एक्स कोऑर्डिनेट, पहिला कोऑर्डिनेट सेम दिसतोय. हो मॅम. मग ह्या लाईनचं इक्वेशन काय सांगायचं? मग या लाईनचं इक्वेशन काय येणार? x इज इक्वल टू -7 असं या लाईनचं इक्वेशन येणार. बघा, ही आहे y ऍक्सिसला पॅरलल, आहे y अक्षाला समांतर, पण या रेषेला ही y ऍक्सिसला जरी ही लाईन पॅरलल असली तरी याच्यावरचा प्रत्येक कोऑर्डिनेट, प्रत्येक पॉइंटचा कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट सेम आहे, जो -7 आहे. म्हणून हिचं इक्वेशन काय येणार? x इक्वल टू -7. कळतंय की नाही? हो टीचर, आता कळतंय. हो टीचर, कळतंय. हा, समजा ही पण अशी मी y ऍक्सिसला असणार, ही पण y ऍक्सिसला पॅरलल आहे. मग हिचं इक्वेशन काय? आणि फाय मधून जाते बघा, पॉझिटिव्ह फाय मधून जाते. मग हिचं इक्वेशन काय? x इज इक्वल टू 5. y ऍक्सिसला पॅरलल आहे ना, y ऍक्सिसला पॅरलल तर x इज इक्वल टू समथिंग. जी आपण लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे त्याचं x इज इक्वल टू समथिंग असं इक्वेशन लिहून टाकायचं. उलट लक्षात ठेवायचं, y ऍक्सिसला पॅरलल बोलला तर x इज इक्वल टू समथिंग त्या लाईनचं इक्वेशन असणार. आता ही लाईन मी काढली तर हिचं इक्वेशन काय? ही पण y ऍक्सिसला पॅरलल आहे, हिचं इक्वेशन काय? x इज इक्वल टू x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू -2. 5 नाही, ही x इज इक्वल टू 5. ही मगाशी काढली ती x इज इक्वल टू 5. आता ही तिसरी काढली ना लाईन, ही वाली, तिचं इक्वेशन काय येणार? x इज इक्वल टू -2. कळतं का? म्हणजे y ऍक्सिसला पॅरलल लाईन आहेत ना, त्यांचं इक्वेशन x इज इक्वल टू समथिंग, आणि वायसे वर्सा म्हणजे ज्या लाईन x ऍक्सिसला पॅरलल आहेत ना त्यांचं इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग येणार. आता इथे मी समजा एखादी लाईन x ऍक्सिसला पॅरलल काढली तर तिचं इक्वेशन सांगा. इथे पॉझिटिव्ह नंबर, ही लाईन समजा मी x ऍक्सिसला पॅरलल अशी काढली 3 मधून, त्याचं इक्वेशन काय असणार आहे या लाईनचं? y इज इक्वल टू 3. काय? y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3. x ऍक्सिसचं इक्वेशन काय? x ऍक्सिसचं, हा, x ऍक्सिसचं इक्वेशन काय आहे? y हा, 0. इक्वेशन हा, या एक्स ऍक्सिसचं मेन आपला जो एक्स ऍक्सिस आहे त्याचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू 0. एक्स ऍक्सिसचं या लाईनचं इक्वेशन सांगा. ही खाली लाईन काढली तिचं इक्वेशन सांगा. या लाईनचं y इज इक्वल टू y y इज इज इक्वल इक्वल टू टू -2 आहे, -2 इथे मायनस आहे, खाली आहे ना लाईन. या लाईनचं इक्वेशन काय? कोणती मॅम?
y is equal to 2. ही वाले y is equal to 2. कळलं सगळ्यांना? इक्वेशन पॅरलल जर असेल एक्स ऍक्सिसला तर त्याचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं? थर्ड वाला आपण बघितलेला. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग असणार. आणि कुठे आहे ती? डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या खाली. आता एक्स ऍक्सिसच्या खाली पॉझिटिव्ह नंबर असतात की निगेटिव्ह? बिलो एक्स ऍक्सिस. अबाव नाही, अबाव वरती असेल तर पॉझिटिव्ह असतात की नाही? एक्स पॉझिटिव्ह असतात की निगेटिव्ह? निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग याचं इक्वेशन काय येणार? y इज इक्वल टू -5. -5. कारण 5 युनिट्स बिलो एक्स ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिसच्या निगेटिव्ह नंबर्स मध्ये जाणार ते, कारण एक्स ऍक्सिसच्या बिलो सांगितलेले. एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन आहे पण ती एक्स ऍक्सिसच्या खाली 5 युनिट वर आहे, वरती नाहीये. वरती जर असती तर प्लस मध्ये आलं असतं, पण एक्स ऍक्सिसच्या खाली ती लाईन पॅरलल जाते. कळते की नाही? अशी लाईन जाते. 5 इथे -5 मॅम. इथून जाणार, इथून. हे बघा ही अशी. बिलो. मग हिचं इक्वेशन जे आहे ते -5, कारण बिलो एक्स ऍक्सिस म्हटलेलं आहे. अबाव बोलले असते तर पॉझिटिव्ह मध्ये गेला असता. y is equal to -5. मॅम माईक म्यूट आहे तुमचा. मॅम तुमचं माहित नाही. येतोय आवाज? येस Yes, मॅम. मॅम. आवाज येतोय का? हो मॅम. येस. आता फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल का? 3,0. आता आपण ग्राफ पेपरवर दाखवायचे, हे पॉइंट्स प्लॉट करायचे. 3,0 कुठे येईल सांगा? तुम्हाला सांगितले होते कोऑर्डिनेट वरून आपल्याला कळतं की तो पॉइंट कुठे आहे, त्याची जागा कुठे आहे. मॅम A 3,0, B 3,3 आणि C 0,3. आवाज येतोय? येस मॅम येतोय. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑन अ ग्राफ पेपर, आलेख कागदावर, प्लॉट द पॉइंट्स. हे पॉइंट्स तुम्हाला दाखवायचे आहेत. कोणते कोणते? A 3,0, B 3,3 आणि C 0,3. हे पॉइंट्स तुम्ही प्लॉट करून ते नंतर जॉईन करायचे. A B आणि B C, म्हणजे A ला B जोडायचा, B ला C जोडायचा. आणि व्हॉट इज द फिगर फॉर्म्ड, आणि कोणती आकृती तयार होते ते बघायचे. आता तुम्हाला मी विचारलं की A 3,0 जो पॉइंट आहे
तर ओळखता येतं की तो पॉइंट कुठे असणार आहे. क्वाड्रंट मध्ये असणार आहे, ऍक्सिस वर असणार आहे. क्वाड्रंट मध्ये असेल तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, ऍक्सिस वर असेल तर तो कोणत्या ऍक्सिस वर असेल. ए पॉइंट कुठे असणार सांगा. ए पॉइंट वाय ऍक्सिस नाही सॉरी एक्स ऍक्सिस. ए ची जागा एक्स ऍक्सिस वर, बरोबर. एक्स ऍक्सिस वर असणार कारण त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून तो एक्स ऍक्सिस वर असणार, म्हणजे इथे असणार. हा बघा, हा जो आहे ना हा पॉइंट, हा 3,0 आहे, हा तुमचा ए आहे. थ्री कुठे असणार. मॅम वाय ऍक्सिस. 3,3 नाही, हा बी. बी कुठे वाय असणार. ऍक्सिस बी वाय ऍक्सिस वर असणार. ऍक्सिस वर नाही कधी सॉरी असतात. एक्स एक्स ऍक्सिस वर. quadrant 1. हा, क्वाड्रंट 1 मध्ये असणार. अरे मुलांनो, आता ऍक्सिस वर केव्हा असतात, जेव्हा एखादा कोऑर्डिनेट 0 असेल तर ते ऍक्सिस वर ना. याचा कुठला कोऑर्डिनेट 0 आहे का बीचा. बीचा कोणताच कोऑर्डिनेट 0 नाही, मग तो ऍक्सिस वर नसणार, तो क्वाड्रंट वर असणार आहे. विसरतात लगेच तुम्ही मुला. 3,3 इथे येणार. हा बघा, इथून 3 एक्स ऍक्सिस वरून 3 आणि वाय ऍक्सिस वरून पण 3 इथं येणार. हा बी पॉइंट इथे आहे तुमचा. हा बी पॉइंट आहे. डायरेक्ट दाखवता आले पाहिजे पॉइंट्स. आता ह्या रेषा काढत बसायच्या नाही. इकडून 3 घ्यायचा आणि वाय ऍक्सिस वरून 3 घ्यायचा, एक्स ऍक्सिस वरून 3 घ्यायचा, असा हा पॉइंट तुमचा बी पॉइंट प्लॉट करायचा. कळलं का. आणि आता सी आहे. सी काय आहे. 0,3. हा कुठे असणार 0,3. वाय अक्षावर. वाय ऍक्सिस तो इथं असणार वाय अक्षावर. इथं आहे 0,3. सी पॉइंट आहे. हा बी आहे 3,3. आणि आता आपल्याला जॉईन करायचे. ए बी ला जॉईन करायचा आणि बी सी. ए बी जॉईन करा. असा ए बी ला जॉईन केले मी आणि बी सी ला जॉईन केले. आणि तुम्हाला विचारलंय की जी आकृती तयार झाली ती कोणती आहे. ही आकृती जी पूर्ण तयार झाली ती कोणती आहे. असंच जोडायला सांगितलंय ना. ए बी आणि बी सी जोडायला सांगितलंय ना आपल्याला. ए बी अँड बी सी. हा, कोणती आकृती तयार झाली ही पूर्ण. हे काय बनलंय. Square. ब्लॅक मध्ये दिसतंय काय बनलंय. स्क्वेअर आहे कारण सगळ्याच्या लेंथ हे दिसतंय. माझा ग्राफ पेपर नाहीये म्हणून ते रेक्टँगल वाटतंय, पण तुम्ही जर ग्राफ पेपरवर बघितला तर तो स्क्वेअर बनेल. का स्क्वेअर बनेल माहित आहे. कारण इथून पण 3 आहे, हा पण 3 आहे, हा पण 3. असं ते चारी साईड सेम असायला पाहिजे. मी आता अंदाजे घेतल्यामुळे एकीकडे लहान मोठं झालेलं. इथून जर बघितलं तर इथून पण 3 युनिट येणार. उभं पण 3 युनिट आहे, इकडे पण 3. म्हणजे चारी साईड सेम असणार आहे. म्हणजे तुमचा काय बनणार आहे तो स्क्वेअर. स्क्वेअर बनणार आहे. कळलं का. इथे स्क्वेअर लिहायचं. पुढचं काय क्वेश्चन दिलाय. चौथा, दुसरा, तिसरा आपण घेतला होता. 4th क्वेश्चन काय आहे. द पॉइंट Q -3, -2 lies on a line parallel to the y axis. बघा हे नीट
नीट समजून घ्या. प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त कळले पाहिजेत. बघा, हा जो पॉइंट आहे ना क्यू जो पॉइंट आहे तो कुठे लाय करतो, तर अशा लाईनवर जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे क्यू -3, -2 आपण बघूया ग्राफ वर काढून. कोणता पॉइंट आहे? मायनस क्यू चं कोऑर्डिनेट काय आहे? क्यू चे कोऑर्डिनेट -3 -2 -3, -2. आणि तो जो पॉइंट आहे की नाही -3, -2 तो अशा लाईनवर आहे, जी लाईन कोणाला पॅरलल आहे? -3, -2 इकडे कुठेतरी येणार. ते -1 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार? -3, -2 Quadrant 3. थर्ड क्वाड्रंट, क्वाड्रंट 3 कारण दोन्ही निगेटिव्ह आहे. मायनस -3, -2 -3 म्हणजे इथून -3 आणि इकडून -2 असं इथे आहे तो पॉइंट है ना. तो मी नाही दाखवत. हा इथे तुमचा पॉइंट आहे. आणि हा जो पॉइंट आहे ना क्यू -3, जी लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? एक्स ऍक्सिसला की वाय ऍक्सिसला? पॅरलल कोणाला दिले? परत विचारा मॅडम टीचर. क्वेश्चन बघा ना. हा क्वेश्चन बघा. द पॉइंट क्यू -3, -2 लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू द वाय ऍक्सिस. म्हणजे हा जो पॉइंट आहे ना तो वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनवर आहे. म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनवर हा पॉइंट आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन जर आहे तर ती अशी जाणार. उभी की आडवी जाणार? वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन उभी काढू की आडवी काढू? वाय ऍक्सिसला पॅरलल कशी असणार? उभी. म्हणजे अशी जाणार ही क्यू. बरोबर आहे, कारण वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनवर हा पॉइंट आहे क्यू. आता त्यांनी विचारलंय की जर तो या लाईनवर आहे जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तर या लाईनचं इक्वेशन काय आहे? तो जो पॉइंट आहे तो पॉइंट वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनवर आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय असेल? या लाईनचं इक्वेशन X is equal to -3. बरोबर. x इज इक्वल टू -3. कारण ही वाय ऍक्सिसला पॅरलल आहे ना. मगाशी तुम्हाला सांगितलं की वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन x इज इक्वल टू समथिंग असणार. मग x इज इक्वल टू काय? तर एक्स ऍक्सिसच्या -3 मधून जाते ही लाईन. मग ती x इज इक्वल टू -3. हा, समजा तुम्हाला हाच क्वेश्चन असा दिला असता, फक्त वाय ऍक्सिसला पॅरललच्या जागी समजा एक्स ऍक्सिस लिहिलं असतं तर काय असतं इक्वेशन? बघूया कोण बरोबर सांग. इथे वाय ऍक्सिस नाही एक्स ऍक्सिस असतं तर मग काय असतं? टीचर मग जे तिरपी राहते ते तर नाव तिचं राहतं वाय ऍक्सिस. टीचर जे वरच्या हा. साईडने आपलं चौकोन आलाय ते आपल्या खालच्या साईडने आलं असतं. इथे कुठला चौकोन आला आता? इथे चौकोनाचा संबंधच नाहीये. मॅम मी जे बोलले अरे आता हा जो म्हणजे टीचर आपण ज्या ठिकाणी ती संख्या दर्शवली आहे ना तर ते ट्रायंगल शेपने आलंय ना. मग ते जे ट्रायंगल वरती आलंय ना ते आपल्या खाली आलं असतं असं माझं म्हणणं.
मला इक्वेशन सांगा लाईनचं. इक्वेशन सांगा. प्रश्न काय आहे की हा जर पॉइंट आहे, हा Q -3, -2 जो आहे तो अशा लाईनवर आहे जी लाईन एक्स ऍक्सिसला जर पॅरलल आहे, त्या लाईनवर जर हा पॉइंट आहे तर त्या लाईनचं इक्वेशन काय असणार? राईट द इक्वेशन ऑफ लाईन अँड ड्रॉ इट्स equal ग्राफ. to minus त्याचा ग्राफ पण करा. y is equal to -3. y इज इक्वल टू -3 नाही येणार, कारण y कोऑर्डिनेट कोणता आहे याचा? y कोऑर्डिनेट कोणता आहे? y इज इक्वल टू बरोबर बोलला तू, पण y इज इक्वल टू -3 नाही. y इज इक्वल टू काय असणार? 3 या पॉइंटचा y कोऑर्डिनेट आहे ना, या Q चा y कोऑर्डिनेट कोणता आहे? 3 -3 या पॉइंट Q चा y कोऑर्डिनेट कोणता आहे? याचा y कोऑर्डिनेट कोणता दिसतोय? -2 -2 आहे मुलांनो. y इज इक्वल टू -2 असं इक्वेशन येणार. बघा, आपण आकृती ग्राफ जर काढायला गेलो तर ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस आता पॉइंट तोच आहे, Q -3, -2 आहे, पण आता जी लाईन आहे तो कोणत्या लाईनवर आहे? जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. मग आता कशी काढायची? एक्स ऍक्सिसला उभी की आडवी काढू? एक्स ऍक्सिसला पॅरलल काढायची तर याच पॉइंट मधून जाणारी, याच पॉइंट टीचर मधून आडवी. जाणारी, पण एक्स ऍक्सिसला पॅरलल. हा, आता आडवी. अशी जाणार, आडवी जाणार, कारण आता एक्स ऍक्सिसला पॅरलल पाहिजे आपल्याला. कळतंय की नाही? डोक्यात येते की नाही? यस टीचर. हो टीचर. अशी अशी जाणार. हा पॉइंट जो आहे ना Q इथं, टीचर ती मग एक्स ला पॅरलल जाणार. हा मग एक्स लाच दिले ना पॅरलल, एक्स ला पॅरलल -3, -2 इथं आहे, आणि एक्सला पॅरलल लाईनवर तो जर आहे तर या लाईनचं इक्वेशन काय असणार? आता या लाईनचं इक्वेशन काय असणार? टीचर x इज इक्वल टू -2. नो टीचर, एक्स इज इक्वल टू -3. टीचर कारण रे -2 मधून अरे गेली ना. आणखी कोण सांगते उत्तर? एक्स इज इक्वल टू -3. आणखी कोणाचं वेगळं उत्तर आहे? अच्छा मुलांनो, एक सांगा, मी तुम्हाला काय सांगितलेलं, जर लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन काय असतं? Y is equal to something. काय इज इक्वल टू समथिंग? एक्स इज इक्वल टू समथिंग की वाय इज इक्वल टू समथिंग? x टीचर. नाही ना, Y. उलट लक्षात ठेवा मुलांना, Y. टीचर उलट वाय. लक्षात ठेवा की हा एक्स ऍक्सिसला जर पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग असणार. मग हिचं y इज इक्वल टू समथिंग म्हणजे y इज इक्वल टू काय? समथिंग म्हणजे किती? -2. -2 -2. कारण -2. -2 मधून जाते. हा, जर एक्स अशी y ऍक्सिसला पॅरलल हाच पॉइंट, पण हा पॉइंट एक्स ऍक्सिसला y ऍक्सिसला पॅरलल जर लाईन मधून जातो तर तिचं इक्वेशन काय असेल? असा, अरे यार, अशी लाईन मी समजा काढली, ही y ऍक्सिसला पॅरलल आहे, तर हिचं इक्वेशन काय या लाईनचं? तोच पॉइंट आहे Q -3, -2, पण आता ही लाईन मी y ऍक्सिसला पॅरलल काढले, मग हिचं इक्वेशन काय आहे या लाईनचं? y इज इक्वल टू चालवा, डोकं चालवा जरा.
मॅडम तुमची उलटच स्क्रीन बोलतात. दिसत नाहीये. ही को- ही कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे लाईन? ही जी आता काढली मी, ही वाली. ही लाईन कोणत्या -2 ऍक्सिसला लाच आहे ती पॅरलल सर. आहे? ही काढली नाही नाही, कोणत्या ऍक्सिसला -3. पॅरलल आहे? ऍक्सिस कोणत्या पॅरलल आहे? कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे ही लाईन मी एक्स सर्कल केलेली? एक्सिस. एक्स एक्सिस. Y ही axis. वाली लाईन. Y axis. उभा ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे की वाय ऍक्सिस आहे? उभा वाला Y axis. वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. उभी लाईन आहे ना ती. एक्स ऍक्सिसला तर छेदते. एक्स ऍक्सिस असा आहे, ती लाईन अशी आहे. मग वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे तिचं इक्वेशन कसं असणार जर ती वाय ऍक्सिसला पॅरलल आहे? एक्स इज इक्वल टू -3. मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील? काही विचारू शकतात. समजा एखादा पॉइंट मी तुम्हाला दिला, बघा थोडा डोक्याचा वापर आहे, बाकी काय नाही. समजा मी तुम्हाला पी पॉइंट असा दिला जो 5, -2 त्याचे कोऑर्डिनेट आहे आणि हा पॉइंट जो आहे तो लाय करतो lie on a line parallel to x axis. समजा हा पॉइंट जो आहे तो अशा लाईनवर आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. तर राईट द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. काय असेल बरं? हा पॉइंट अशा लाईनवर आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. एक्स ऍक्सिसला. आता एवढं लक्षात ठेवायचं, काही ग्राफ काढायची गरज नाही. एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे की नाही? एक्स ऍक्सिसला ती लाईन पॅरलल आहे की नाही ज्याच्यावर हा पॉइंट लाय करतो? हो की नाही? इथे दिलंय पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे तिचं इक्वेशन काय असणार? जर ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन काय असणार? y इज इक्वल टू समथिंग. y इज इक्वल टू समथिंग. मग समथिंग म्हणजे काय? तर याचेच कोऑर्डिनेट घ्यायचा y वाला. y इज इक्वल टू समथिंग म्हणजे जो पॉइंट त्याच्यावर आहे त्या लाईनवर त्याचा y कोऑर्डिनेट घ्यायचा. कोणता आहे त्याचा y कोऑर्डिनेट? p चा y कोऑर्डिनेट कोणता आहे? Y. -2. -2. y इज इक्वल टू -2. हे त्या लाईनचं Y is equal इक्वेशन to असणार. 5. जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल. y इज इक्वल टू 5 की y इज इक्वल टू -2? -2 मॅम. कारण y कोऑर्डिनेट लिहा. कारण y आहे की नाही? y बोलल्यावर y कोऑर्डिनेट असायला पाहिजे. आणि p जो पॉइंट आहे जो त्या लाईनवर आहे त्याचा y कोऑर्डिनेट -2 आहे. फक्त मी पॅरलल टू एक्स ऍक्सिसच्या जागेवर मी पॅरलल टू वाय ऍक्सिस जर लिहिलं तर त्या लाईनचं इक्वेशन काय असणार? ते क्वेश्चन रिपीट करा ना. सेम क्वेश्चन. P5, -2 lie on a line parallel to y axis. हा पॉइंट अशा लाईनवर आहे जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. तर ती जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. x इज इक्वल एक्स इज इक्वल टू बरोबर एक्स इज इक्वल टू 5. बाकीच्यांना कळतंय की नाही? कारण आता वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल बोलल्यावर एक्स इज इक्वल टू समथिंग. मग एक्स इज इक्वल टू समथिंग म्हणजे काय? तर याचा एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा. जो पॉइंट त्याच्यावर लाय करतो त्याचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे. एक्स इज इक्वल टू 5. कळतंय की नाही? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. समजा मी तुम्हाला
याचं काय येणार इक्वेशन? मॅम तुमची स्क्रीन दिसत नाही होईल. दिसते मॅम. स्क्रीन नाही दिसत आहे? दिसते मॅम, दिसते. दिसते मॅम, दिसते. हा, a -4, -3 lie on a line parallel to y-axis. Then write the equation of the line. X is equal to -4. बाकीचे कोण सांगतच नाही? नाही कळलं का? y axis ला पॅरलल आहे. पॅरलल टू y axis बोलल्यावर x is equal to समथिंग. ताई तू लॉग आउट कर, हे कर आणि परत जॉईन कर. ओके मॅम. x is equal to समथिंग ना, x is equal to समथिंग. मग x is equal to समथिंग म्हणजे काय? तर तुम्हाला जो पॉइंट दिलाय त्याचा x कॉर्डिनेट x आहे ना, x is equal to समथिंग आहे ना, मग x कॉर्डिनेट लिहा -4. कळलं का? आणि ग्राफ काढायचंय तर तुम्ही Yes, ग्राफ ma'am. काढून ती y ऍक्सिस ला पॅरलल काढायची. असे असं ग्राफ काढायला सांगितलंय तर ग्राफ काढायचा ग्राफ पेपर मध्ये आणि तो पॉइंट दाखवायचा कुठे आहे, कुठे असणार तो पॉइंट, कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार हा -4, -3. 3. थर्ड क्वाड्रंट मध्ये. Third. थर्ड क्वार्टर. -1, -2, -3 -3 इकडे असणार थर्ड क्वाड्रंट मध्ये हा ए पॉइंट. आणि तुम्हाला सांगितलं y ऍक्सिस ला पॅरलल पॉइंट पण याच्यावर आहे. असा ग्राफ काढायचा. हा -4, -3 पॉइंट आहे जो या लाईनवर जी y ऍक्सिस ला पॅरलल आहे. मग हिचं इक्वेशन काय असणार या लाईनचं? x इज इक्वल टू समथिंग. मग x इज इक्वल टू काय तर -4. नाही कळलं? Minus. बघा -4 मधून जाते. कळते की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. आता समजा मी B 2, -6 is B lie on a line parallel to x-axis. Then write the equation of line. आता सांगा पटापट. Teacher, y is equal to -6. बाकीचे कोण सांगतच नाही. बाकीच्यांना कळलंय की नाही याचं इक्वेशन काय येणार? Teacher, y is equal to -6. y is equal to -6. -6. कळलं? आणि ती अशी आडवी काढायची एक्स ऍक्सिस ला पॅरलल -6 मधून जाणारी वायच्या म्हणजे खालून जाणार एक्स ऍक्सिस ला पॅरलल. बरोबर ना? अशी जा खालून येस मॅम. -6 मधून. कळलं? एक्स ऍक्सिस ला आडवी आणि -6 मध्ये ग्राफ काढायला सांगितला तर तसा काढा. हाँ मैम. मैम मैम हाँ मैम. जो वर्कशॉप था ना 8:30 का वो कैंसिल हो गया है. आपका 8:30 यहाँ पर दे सकते हैं आप 10th में. अच्छा लेना है. क्या मैम? ठीक है. हाँ जी. लेना है क्या मैम लेक्चर 10th में? हाँ हाँ आप ले सकते हैं मैम. वर्कशॉप कैंसिल हो गई थी मैम. ठीक है. ठीक है. चला आपला एवढा अभ्यास करा आणि लक्षात ठेवायचं पुढच्या वेळेला काय शिकवलंय ते, नाहीतर तुम्ही विसरून जाता मुलं. Yes, ma'am. हो टीचर. Yes, ma'am. गुड बाय.